भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राधानगरीमध्ये अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला। तहसीलदार अनिता देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासू आणि विवेकी वृत्तीचं आचरण नव्या पिढीनं करणं गरजेचं आहे, असं तहसीलदार देशमुख यांनी सांगितलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राधानगरीत विविध उपक्रम साजरे झाले। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला। शिबिराला तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय, समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा मार्ग दिला। त्यांचे विचार जोपासणं ही समाजाची जबाबदारी आहे। समाजातील विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेबांच्या कार्याचा आदर्श घेणं आवश्यक असल्याचं तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या। यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबूराव आयवाळे, दीपक कांबळे, डॉक्टर रंगराव कांबळे, आनंदा शिंदे, प्रवीण राशिवडेकर, नेताजी कांबळे, रवींद्र कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते।